नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की घरातल्या जुन्या कपड्यांचा वापर करून एक सुंदर वस्तू कशी बनवायची। सगळ्यात आधी मी हे जुने कपडे आपल्याला हवे असलेल्या आकारात कट करून घेतले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे मी एक अशी कमाल गोष्ट दाखवणार आहे जी तुमचं काम अगदी सोपं करेल। बघा, हे कापड तर आपण कट करून घेतलं, पण आता हे शिवण्यासाठी आपल्याला कोणत्याही मोठ्या शिलाई मशीनची गरज नाही। मी ऑनलाईन एक छोटे पॅकेट मशीन मागवली आहे। चला आपण हिचं अनबॉक्सिंग करूया। वाव, बघा ही आकाराने किती लहान आहे, अगदी हातामध्ये सहज बसते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मशीन नक्की कशी वापरायची, तेही आपण पाहूया। विशेष म्हणजे जेव्हा ही मशीन आपल्याला मिळते तेव्हा तिला दोरा आधीच लावलेला असतो, त्यामुळे आपल्याला वेगळी कसरत करावी लागत नाही। फक्त दोरा संपल्यावर तो कसा ओवायचा ते नीट समजून घ्यावे लागते। आपल्या मोठ्या मशीनसारखं यात वरून रील आणि खालून बॉबिन लावण्याची झंझट नसते। यात बॉबिन फक्त वरच्या बाजूने लावलेली असते आणि एकाच दोऱ्याने शिलाई होते। दोरा ओवून झाल्यानंतर आपण जे कापड कट केले होते ते या मशीनच्या खाली ठेवायचं आणि अगदी स्टेपलर मारतो तसं हळूहळू प्रेस करायचं। बघा किती पटपट आणि सुंदर शिलाई येत आहे। कोणाला वाटणारही नाही की ही शिलाई आपण एवढ्या छोट्या मशीनने केली आहे। तुम्हाला ही मशीन कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बघा किती पटापट आणि सुंदर शिलाई येत आहे। पण हो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यात एकच दोरा असतो, त्यामुळे शिलाई संपल्यानंतर शेवटचा दोरा सुईने कापडाच्या आत ओढून गाठ मारून घ्या, नाहीतर शिलाई निघू शकते। बघा झाली की नाही सुंदर शिलाई। हे बघा, जशी मोठ्या मशीनवर अगदी सरळ आणि मजबूत शिलाई येते तशीच शिलाई याने सुद्धा होते। फाटलेले कपडे जोडण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या डिझाईन बनवण्यासाठी घरबसल्या अगदी सोपा जुगाड आहे। तुम्हाला ही पॅकेट मशीन खरेदी करायची असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता। धन्यवाद।